ध्वनी भानुशाली आपल्या सर्वांनाच माहिती आहे. ध्वनीचे अनेक गाणी हिट झाली, पण वास्ते हे गाणं वास्ते गर्ल म्हणून तिला ओळखायला लावण्या इतपत प्रसिद्ध झालं. बघायला गेलं तर बिलियन मध्ये तिच्या गाण्यांना व्ह्यूज आहे. ध्वनी अचानक आली, त्याचबरोबर हिट सुद्धा झाली. पण तिने एका मुलाखतीत सध्या सांगितलं आहे की आम्ही अगदी लहानपणी 12 ते 11 जण एकाच घरात राहायचो. ते घर आमचं 12व्या मजल्यावर होतं. पण आता पाहायला गेलं तर ध्वनी ही मुंबईतील उंच बिल्डिंग आहे, जी लोअर परेलला आहे. या बिल्डिंगच्या 70व्या मजल्यावर राहते आणि इथपर्यंत येण्याचा प्रवास सुद्धा तिने रंजक असल्याचं सांगितलं आहे. ती म्हणते की कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही. आपल्याला कष्ट हे घ्यावेच लागतात, पण कष्ट जास्त आहेत म्हणून आपलं स्वप्न थांबवणं हे सुद्धा चुकीचं आहे. आणि त्यामुळेच कष्टातून मिळालेली प्रेरणा किंवा यश हे वेगळंच असतं. त्याची पैशात किंमत होऊ शकत नाही. ध्वनीने हा विचार मांडला आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा. त्याचबरोबर आपली स्वप्न आपल्या विचारांच्या आणि कष्टाच्या जोरावर पूर्ण करण्यासाठी तुम्ही नवीन वर्षात काही संकल्प करत असाल तर निश्चितच कॉमेंट करा.